बेटा, आपल्याकडे सर्व सुखसुविधा असतानाही छोट्या छोट्या गोष्टींनी त्रस्त का होतोस? हे दिवसही निघून जाते. ही वेळ वाईट नाही, ही तुला स्वतःला जाणून घेण्याची वेळ आहे. मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा माझं शिक्षणही पूर्ण करू शकलो नाही. मी घाबरून गेलो होतो. या स्वप्नांच्या नगरीत, या गर्दीत मी कसं काय राहू शकेन? कुठेही नोकरी मिळत नव्हती. अत्यंत दयनीय अवस्था होती. अशातच मी एका मंदिरात काम करायला सुरुवात केली. पण त्याचबरोबर माझं नॉलेज, माझे स्किल्स यावर पण काम केलं. आणि बघ, आज आपल्याकडे सर्व काही आहे. हो, पण त्यावेळी मला कुणीही साथ दिली नाही. फक्त माझे चांगले कर्म, माझे चांगले विचार यामुळे मला हे चांगले जीवन लाभलंय. बेटा, मला तुला एवढंच सांगायचंय, चांगली नियत ठेवलीस, चांगले विचार ठेवलेस तर आयुष्याचं सोनं होईल. विचार